ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಕುನ್ನೂರು ಗ್ರಾಮದ ಗಜಬರವಾಡಿ ರೋಡ್ ಪಕ್ಕದ ಹೊಲಗದ್ದೆ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 190ರ ಮಾಲಿಕಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿಯ ಮಹಿಳೆಯಾದ ಅನಿತಾ ಅನಿಲ್ ಹೆಗ್ಡೆ ಅವರಿಗೆ ಸೇರಿದ ಜಮೀನನ್ನು ಬಡ್ಡಿ ವ್ಯವಹಾರಿಯಾದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ರಾಜ್ಯದ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಾತಕನಗಲ ತಾಲೂಕಿನ ಕಬನೂರು ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಯಾದ ಸುರೇಶ್ ಅಪ್ಪಾಸು ಅಡಕ್ಕೆ ಎಂಬಾತ ಮತ್ತು ಆತನ ಸಹಚರನಾದ ಬಾಳಾಸೋ ಹಣವಂತ ಚೌಗಲೆ ಈತನು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಸಾಕಿನ ಕೊನ್ನೂರ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಯಾಗಿದ್ದು ಇವರಿಬ್ಬರು ಹೊಲದ ಮೂಲ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಜೀವ ಬೆದರಿಕೆ ಒಡ್ಡಿ ಕಡಿತೇವೆ ಹೊಡಿತೇವೆ ಎಂದು ಧಮಕಿಯನ್ನು ಹಾಕುವುದರ ಜೊತೆಗೆ ದಿನನಿತ್ಯ ದೈಹಿಕ ಮತ್ತು ಮಾನಸಿಕ ಕಿರುಕುಳ ನೀಡುತ್ತಿರುತ್ತಾರೆಂದು ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಕಬ್ಬನ್ನು ಕಟಾವು ಮಾಡಲು ಅಥವಾ ಕಡಿಯಲು ಬಿಡುತ್ತಿಲ್ಲ ಮತ್ತು ಕಬ್ಬನ್ನು ಕಡಿಯಲು ಬಂದವರಿಗೆ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕುವುದು, ಅವರ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸುವುದು, ಕಬ್ಬನ್ನು ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಕಳುಹಿಸಲು ಅಡ್ಡಿಪಡಿಸುವುದು, ಸುಮ್ಮನೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸುವುದು ತೊಂದರೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೊಲದ ಮಾಲೀಕರು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಹೊಲದ ಮೂಲ ಮಾಲೀಕ ಹಕ್ಕುದಾರರಾದ ಅನಿತಾ ಅನಿಲ್ ಹೆಗ್ಡೆಯವರು ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದು ಅದಕ್ಕೆ ಬದಲಾಗಿ ಚಕ್ರ ಬಡ್ಡಿ ಸಹ ಕೊಡುತ್ತಲೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಬಡ್ಡಿ ವ್ಯವಹಾರಿಗಳಾದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಹಾತಕನಗಲ ತಾಲೂಕಿನ ಕಬನೂರು ನಿವಾಸಿ ಸುರೇಶ್ ಅಪ್ಪಾಸು ಅಡಕೆ ಮತ್ತು ಬಾಳಾಸೋ ಹಣವಂತ ಚೌಗಲೆ ಇದು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಕುನ್ನೂರ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಗಳು ನಮಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಹೊಲಗದ್ದೆ ಮೇಲೆ ಕಬ್ಜೆ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಈಗಲೂ ಕೂಡ ಅದೇ ಚಾಳಿಯನ್ನು ಮುಂದುವರೆಸಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಜೀವ ರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹೊಲ ನಮಗೆ ಸಿಗಬೇಕೆಂದು ಮಾಧ್ಯಮ ಮೂಲಕ ನಾವು ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ತೇವೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಗುಂಡಾಗಿರಿಯನ್ನು ಮಾಡುವವರ ಇಬ್ಬರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಮಾಧ್ಯಮದವರ ಮೂಲಕ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ರು. हा गाव सर हे शेतकरी लोकांना काहीतरी फसवणूक झाली म्हणून विषय झाले आहेत. त्यांना दबाव करायला व्याजीने पैसे देऊन त्यांनी ऑलरेडी त्यांचे पैसे दिलेत, मला कोणाकडे व्याजीने घेतले होते. त्यांचे मिस्टर वारले तरी पण त्यांना ते येऊन शेतात काम करायला देण्यात, ऊस तोडायला देण्यात झालं. त्याच्याबद्दल तुमचं काय कसं सर यांचं नियमाप्रमाणे यांचं ते व्यवहाराप्रमाणे व्यवहार झाला होता, पण तिने ते व्यवहार न करून घेतल्यामुळं ज्यावेळी तिने पैसे दिले होते त्यावेळी त्याचा व्यवहार करायचा होता. मग त्यावेळी ते गेली 4-5 वर्षाची पाठीमध्ये 4-5 वर्ष झाली अजून पण व्यवहार ते केलेला नाहीत. त्यांचे पैसे दिले त्याचं जाईल यांचं कागद यांच्याकडे उत्तर यांच्या नावे आहे आणि मग ते आता तिने त्यावेळी ते करून घेतलं पाहिजे होतं, ते न करून घेतल्यामुळे हे प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली ह्यांनी ऑलरेडी असं सांगतात की आम्हाला पैसे तर आम्ही सगळे दिले, व्याज डबल व्याज दिलोय, तरी पण आमच्यावर त्यांनी अन्याय करायला आहेत. तेच सोडत नाही, तुम्हाला मारतो तोडतो असं काहीतरी इतर काही गोष्टी चालू आहेत. आता कसं आहे गुंडागिरीचा विषय, शेतीचा उतारा ह्यांच्या नावे असल्यामुळं आज ह्यांचं होऊ शकतं आणि तिने जर त्यावेळी जर ते करून घेतलं असतं त्याचं त्यांच्या संग झालं असतं. त्यावेळी प्रश्न दोघांचा पण चुकीचा आहे. ज्यावेळी त्यांनी ह्यांनी पैसे दिलं होतं, समोपचारण दिलं होतं, त्यावेळी समन चांगले होते त्यावेळी तरी पण ते ह्यांच्याकडनं सहमती घेऊन खरेदीपत्र करून घ्यायचं होतं. ते न केल्यामुळं परत त्यांचं त्यांनी पैसे दिले हे सत्य आहे, आम्ही नाही म्हणणार नाही, पण खरेदी न केल्यामुळं ह्यांचा उतारा जैसा ते तैसंच आहे. उतारा जे आहे ना ह्यांच्याच नावे आहे. त्यामुळं हिने परत म्हणतात की आम्हाला तुमचे पैसे घ्या, तुम्ही दिलायचा आम्हाला 10 लाख 60,000 तुमचं काय असेल ते परत रिटर्न घ्या आणि आमचं रान सोडा, आम्ही पोट भरून खाऊ शकतो. ओके, मग ह्यांनी सांगतात की ऑलरेडी त्यांचे पैसे पूर्ण दिलं तरी पण आणि परत त्यांनी जास्ती मागणी करत होते अजूनपर्यंत. ते सुद्धा आता बंद करून आमच्या शेताला आम्हाला वापरायला देणं झालं त्यांनी, असं यांचा आरोप आहे. त्या पैशावर तरी म्हणतात खरेदी करून. यामध्ये बरेच वर्षापूर्वी व्यवहार घडल्यामुळं ती पेंडिंग पडत आल्यामुळेच हा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळं आम्ही तिथं काय करू शकत नाही. त्याने पैसे दिले हे सत्य आहे, हे निदान त्यांना दिलं तर त्यावेळी ते घटना घडायला पाहिजे होत्या, त्या न घडल्याच्या कारणामुळं हे परत परिस्थिती ही निर्माण झाली. आता सध्याला तर सर त्यांनी अपोजिट जे पार्टी आहेत त्यांना शेतात ऊस वगैरे कापून द्यायला सोडण्यात झाल्यात आणि यांनी ट्रॅक्टरला लावून देत आहेत ऊस, त्याला पण त्यांनी कोणाला ते यायला देण्यात, ट्रॅक्टर लावायला देण्यात झाल्यात. त्याच्याबद्दल तुमचं बोलणं काय? ते काय म्हणतात आमचं पैसे दिलेलं आहे, आमचं रान आमच्या व्याजात असल्यासारखं प्रकार म्हणा किंवा आमचं पैसे त्या रानावर असल्यामुळे तिने आमचं म्हणतात, ह्यांचा उत्तर असल्यामुळे हिने आमचं म्हणतात. ओके सर, तुम्ही पंच होऊन याचं मार्क काय काढणार? आम्हाला काय असं की ह्यांच्यावर अन्याय होणे आणि त्यांनी पण पैसे दिले त्यांच्यावर अन्याय होणे, त्यांनी पण कुठं तर समोपचारानं नमतं घेऊन ह्यांचं योग्य निर्णय त्यांनी घ्यावा आणि ह्यांनी पण त्यांचे पैसे घेतले आहेत. ह्यांनी काही पैसे द्यायचं ह्यांनी म्हणतात, ह्यांनी पण त्यांचे पैसे बुडवू नये किंवा त्यांचे पैसे देऊ नये असं आमचं मत नाही. ह्यांनी पण त्यांचे पैसे द्यावं आणि समोपचारानं यावर करून मिटवून सोपून घ्यावं. सर तुम्ही पंच नात्यानं तुम्ही गावच्या ह्याच्यात मिटवणार काय यावर काय पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी? आम्ही त्यांना पण सांगितलंय स्थानिक लेवलला एकदा प्रथम बैठक घेऊया आणि बैठकमध्ये जर आमचं व्यवस्थित जर मिटलं तर विषय मिटला आणि जर तुम्ही आमचं पंचाचं जर न्याय म्हणजे पंचाच्या समोर जर तुमचं मिटवायचं नसेल त्याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मग ते आम्ही काय नावेलाच आहे. ओके सर, थँक्यू.
नाव काय सर परत? रामचंद्र पाटील माजी सरपंच, ओके. कोणचं गाव? कुन्नूर तालुका निपाणी. नाव काय? अनिता अनिल इंगळे. इथं तुमच्या शेतात कोण त्रास करत आहेत आणि कोण तुम्हाला त्रास करत आहेत तुमच्या स्वतःच्या शेतात येऊन? माझं स्वतःचं शेत आहे साहेब. माझे बाळू चर्मन आणि सुरेश आडके बाळू चर्मन मंडळ कोण आहे नी? चवलगे इथं आहेत. कुठल्या गावात? इथं कुन्नूरात आहे, शेतापाशीच आमच्या आहेत त्यांनी. आणि तो सुरेश आडके आहे तो कबनूरला आहे. कबनूर आहे. त्याची मुलगी येऊन आम्हाला धमकी देते साहेब. त्याची बायको येऊन धमकी देतात. त्याचे पोरगे मारणार हाणणार म्हणतात. सगळं हे करतात, आम्हाला त्रास देतात. आम्ही पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनमध्ये बी त्रास देतात. थांबवले, ट्रॅक्टर जाऊ दिले नाही साहेब. आमचं हे माझ्या मालकीची जमीन आहे ही, मला इथे राहू देत नाहीत. स्वतः मी करतोय कष्ट करून, तर त्यांनी म्हणतात नाही तू जायचं इथनं काढायचं. मारहाण कतेन कराय मला येतात साहेब. माझ्या पोरग्याला धमकी देतात. पोरगा आणि मीच आहे. पोरगा माझं धमकी देतात. भेटतो मग मी भेटतोय. काय काय म्हणून धमकी देतो? त्यांनी मारतो हाणतो म्हणतात. कोण कोण देतात धमकी? तो बाळू चर्मनचं पोरग तुमचं नाव काय? राहुल चवलग्या. हा त्याला हनम्या बी म्हणतात. हनम्या चवलगे. आणि परत सुरेश आडके तिकडं आहे. तो धमकी मला सारखं देतो. केव्हा काय येते? तो कधी पण असं मी रानात ते आलो एकटे येतोय काय येतोय मग तेव्हा धमकी देतात. मग मी जरा भेटतोय, पोरीसनी बोलवतोय. मला दवाखान्याचा मानसिक टेन्शनचा हे त्रास आहे चालू. मग मला मारहाण करायचं मला जरा भीती वाटत्या. किती एकर जमीन आहे तुमचं? माझी 1 एकर 1 गुंठा आहे. ओके. हे काय काय झालं नेमकं? काय झालंय? काय घडलंय? जे मी स्वतः करतोय रान. मग ते पैसे घेतलं होतं आम्ही. थोडं पैसे घेतल्याला आम्ही त्यांचं पैसे पोच केले. किती घेतलं तर किती दिलं त्यांना? त्यांना आणि 20 लाख रुपये दिला असेल. असंच काय तर कष्ट करून किंवा काय करून असं 20 लाख रुपये कधी दिलंय त्याने. 10 लाख घेतलं होतं. 20 लाख त्याला दिले. सोनं बिनं होतं घेऊन सगळं केले. धमकी देतात. आज तू एवढं मला द्यायचं म्हणतात. असं करत्यात. किती व्याज दिले अजून? आता तसं काय तसं दिल तसं त्यांनी घेतल्या. हा 10 लाखापासून आला असेल सर ते व्याज बी फक्त. किती वर्षाचा व्यवहार झाला तुमचा? आमचा व्यवहार ते बघा 5-10 वर्ष झाला असेल. तेव्हा कंटिन्यू देत आले पैसे? होय तेव्हापासून देतात. आता त्यांचं नेमकं तुम्हाला काय पाहिजे येतं? त्यांना आणि शेती पाहिजे माझी. तुम्हाला काय पाहिजे येतं? तुम्हाला काय अन्याय आहे? माझं शेत मला मिळायला पाहिजे. मला धमकी नको. मला माझं मूल एकटा आहे. आम्ही दोघंच घरात असतो. त्यांचे पैसे सगळं परत दिले पैसे भागवले. तुम्हाला इथं ऊस कापायला तुम्ही आम्ही कोण गावची येणार ऊस तोडायला त्यांनी धमकी दिल्यामुळं ट्रॅक्टर येऊ देणार काय करणार म्हणून आम्ही घरानं माझा मुलगा आणि मी तोडत होतो. तो पण आम्ही आज भरालतो सर. ते भरू दिलं नाही. ट्रॅक्टर अडवलं. असा ऊस आमचा वाया. आमचं जीवन ह्या शेतीवर आहे. आम्हाला काय दुसरं काय हे नाही. तर त्यांनी काय आम्हाला जे जाऊ दे ना असा आमचा ऊस वाळला आहे. ऊस कटिंग करून किती रोज झाला आता 8 दिवस झाले की ऊस वाळून गेले? वाळून गेलाय. आमचा मी तोडायला घराने तोडायला. आता नुकसान पण झालेलं आहे तुम्हाला? झाले भरपूर झाले. नुकसान भरपाई पण तुम्हाला द्यायला मिळायला पाहिजे. मला न्याय पाहिजे सर. माझी आहे अनिता अनिल हेगडे. मी मालकीन सर. मालकीन. हे शेताचं हे टॅक्स वगैरे टॅक्स उतारे ते हे सगळं आम्ही भरतो या सगळं तुमच्या नावावर आहे? आणि सरकारी पाईपलाईन आमची आहे स्वतः. एवढं असून पण त्यांनी तसं करते आम्हाला का. आम्ही मागाच आहे मागासवर्गीय. त्यांना आम्हाला सरकारी पाईप मिळालेली आहे. ती बी आमची स्वतःची आहे. त्यानं पाणी आमच्याला धमकी देऊन आमच्या चंबरचं पाणी लांब इकडे घेऊन गेलाय. स्वतःचं पाणी पाजतोय तो बाळू चर्मन. त्यांनी कुठल्या जातीचा आहे तो? त्यांनी जैनाच आहेत. म्हणजे मराठी पाहिजे त्यांनी. आणि आम्ही तुम्ही? आणि आम्ही मागाच. ओके. बीसी कास्ट आहे. आम्ही मागासवर्गीय आहे. सर त्यांनी